चैतन्येश्वर हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. तर आज आपण एक विशेष शृंखला चालू करीत आहोत. आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची असेल आपल्याला आणि तर त्यासाठी आपण आपल्या जे सफलता प्राप्त करायचं असेल तर आपल्याला भक्तीमधले काही इंद्रिय नियंत्रित करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत इंद्रिय आपले नियंत्रित होत नाही तोपर्यंत आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकत नाही. एक साईडला इंद्रिय सैल सोडतान आणि दुसऱ्या साईडला भक्ती करतान तर भक्तीत कधीच प्रगती होणार नाही. म्हणून श्रील रूप गोस्वामीने सनातन गोस्वामीने जे उपदेशामृत लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये भक्तीची पहिली सुरुवात उपदेशामृतमध्ये दिले वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जीवापदर उदस्त वेगम. जे 6 वेग आहेत 6 वेगावर जो कोणी नियंत्रण करतो ते आध्यात्मिक जीवनात प्रगती करतो आणि त्याला सगळ्या पृथ्वीवर शिष्य प्राप्त करता येतात. म्हणून त्यासाठी आज आपण बघितलं की ह्या संसारामध्ये प्रत्येकजण ह्या वेगांना कोणी नाही. म्हणजे बघितलं तर आपण पोटाचा उपवास करू शकतो, मौन आपलं आप शांति रखे बने प्लीज. आपण ह्या जगामध्ये जर पाहिलं गेलं तर प्रत्येकजण नाही का काही नाही काही उपास करू शकेल, तो दान धर्म करू शकेल, तपस्या करू शकेल, सगळ्या जर गोष्टीमध्ये तो करू शकतो. पण एक गोष्ट कंट्रोल करू शकत नाही म्हणजे ते वाणी. आणि या श्लोकामध्ये धीरस्तत्र म्हणजे धीर व्यक्ती जेव्हा या इंद्रियांना संयमित करतो तर त्याला नाही का पृथ्वीवर शिष्य करता येतात. येऊन भगवद्गीतेमध्ये भगवंत एक तर म्हणतात की दैनिस्मिता देहे कोमारे वंजरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. धीर शब्द म्हणजे जो सहन करतो किंवा त्याला नियंत्रित करतो या जगामध्ये तो जीवनामध्ये ह्या संसारामध्ये भगवंताला प्राप्त करू शकतो. म्हणून आपण पाहिलं की भक्तीची सुरुवात जी वाणी आहे, इसको शांति उधर बाहर बैठ जाओ, अभी चिल्ले नहीं, शांति बैठने का. महत्वाचं की ही वाणी जोपर्यंत आपली कंट्रोल राहत नाही तोपर्यंत आपण पाहिलं संसारामध्ये आपण किती बडबड करीत राहतो. राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दल, गरीतल्या गोष्टी, परिवारातल्या गोष्टी जर पाहिलं तर आपण गॉसिप खूप करीत असतो आणि त्या गॉसिपचं कोणतेही नियंत्रण नाही. म्हणून जी बघितलं जिकडे तिकडे तुम्ही रेल्वेत जा, बसमध्ये जा, कोण्या पार्कमध्ये जा, मंदिरामध्ये जा किंवा रस्त्यानं जा, टू व्हीलरमध्ये जा, लोक फुल बोलत राहतात आणि त्यांना विषय एवढे येतात, एक तर राजकारणाबद्दल, क्रिकेटबद्दल किंवा पारिवारिक गोष्टीबद्दल किंवा स्त्री पुरुषाबद्दल एवढी गॉसिप असते की त्याची कल्पनाच नसते. म्हणून जिकडं हे पुष्कळ बोलण्यानं जर पाहिलं गेलं तर आपल्या जीवनामध्ये भगवंतापासून आपण दूर जातो. जेवढं बडबड करू तेवढं भगवंतापासून दूर जाऊ. जसं बेंडूक असतं, बेडूक ते काय करतात, ड्राव करतंय पावसाळ्यामध्ये आणि कशामुळं तो मृत्यूला किंवा सापाला बोलत असतो. ह्या जगामध्ये पाहिलं आपण ते. आणि कधी कधी ते फुगत राहते आपला अहंकार. हे जे लोक जास्त बोलतात ना ते स्वतःला एक्सपर्ट किंवा हुशार समजतात आणि आपलं मत दुसऱ्याला लादण्याचा प्रयत्न करतात. अहंकारा म्हण मी आणि माझं या भावनेने ते बोलत राहतात. ते ऐकतात कमी आणि बोलतात जास्त. म्हणून त्यांचं जर पाहिलं गेलं तर जेवढे बोलणारे लोक असतात तेवढे भगवंतापासून दूर जातात. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आपण जिभेला नियंत्रित करणे ही सगळ्यात मोठी तपस्या कलियुगामध्ये. जर ते नाही झालं तर होतंय आणि जिकडं तिकडं लोक बोलत राहतात. जसं एक नीतिशास्त्रामध्ये एक सुंदर श्लोक आहे, असनो मे वसनो मे जाया बंधू वर्गो मे इति मे कुर्वंती काल वक्रो हंती पुरुष जमा. असनो म्हणजे परिवारामध्ये, वसनो मे म्हणजे सामाजिक जीवनामध्ये, असनो मे वसनो मे जाया म्हणजे पत्नी, बंधुवर्गोमध्ये मी करत राहतो, म्या करत राहतात.
पण त्याच्यामध्ये काय झालंय, कुर्वंती काल वक्रो, काळ काय करते त्याला पकडून धरते. जसं तुम्ही कधी रस्त्याने जाताना पाहिलं असेल, एखादा बोकडा दुसरा बोकडा लटकलेला असतो, त्याला कापलेला असतंय, पण दुसरा बोकड्या त्याला पाहतोय, गवत खातोय, पण तरी तो म्या 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 करीत राहत आहे, त्याची बडबड थांबत नाही. पण त्याला हे माहीत नाही की काही काळानंतर जसं माझ्या बंधूवर नाही का, परिवारावर, समाजावर नाही का, काळानं नाही का घाला घालून त्याला नष्ट केलेलं आहे, त्याच प्रकारे एक दिवस ती स्थिती माझ्या पण येणार आहे. आणि ते काळ कोणता आहे? मृत्यूच्या रूपामध्ये. मृत्यूचे सर्व शारम, मृत्यू काय करतं, सगळं हरून घेते. तुमची कोणती गोष्ट तुमच्या अधीन राहत नाही, न तुमचं शरीर, न तुमची पत्नी, न पती, न मुलं, न आई वडील, न बहीण भावंड, न तुमचं धन, न तुमचं घर, न तुमचे व्हेकल, न तुमचे पैसे. ह्या जगातल्या कोणत्याही गोष्टी मृत्यूपासून वाचू शकत नाही. कारण काळाचा प्रभाव एवढा डेंजरस आहे. काळ आहे ना सगळ्याला गुरून कुरकुरतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, कालोस्मी शैव, मी काळाच्या रूपामध्ये सगळं हरून करतो. पण तरी मनुष्याला हे कळत नाही की सगळेजण काळाच्या उगामध्ये नष्ट होत चाललेले. आपण जर इतिहासाचे पानं पलटले तर ह्या पृथ्वीवर प्रत्येक जणांना कंट्रोल करण्याचा, राज्य करण्याचा प्रयत्न केला. किती वर्षे? 100-80 वर्षे किंवा 150 वर्षे, 100 वर्षे. पण काळानंतर सगळे काळाच्या उगामध्ये नष्ट झाले, केवळ फोटोपुरते राहिले. मी आता साताऱ्याला गेलो होतो आणि एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मी अतिशय जुने फोटो पाहिले. म्हणजे 1720, 1780च्या आसपास, म्हणजे त्या टाइम ब्लॅक अँड व्हाईटचे फोटो ते पाहिले. त्या फोटो पाहिल्यानंतर मला कळालं की याची जी ओनरशिप आहे, आपण जी कंट्रोलशिप करतो, ओनरशिप करतो, ती ओनरशिप परमनंट राहिली का? ओनरशिप परमनंट राहिली नाही. तर ती काळाच्या ओघामध्ये सगळे जमीन दुसऱ्याचे ओनर झालेले आहेत, बंगला त्याचा ओनर दुसरा बदललेला आहे. म्हणजे लाईफमध्ये ए टू झेड गोष्टी 60-70 वर्षानंतर ओनर बदलत राहतो. खाली डॉक्युमेंटरी नाव चेंजेस होत आहे, पण बाकीच्या गोष्टी इथंच राहतात. जसं मी कंपनीत होतो, कोकोला कंपनीत, जोपर्यंत नवीन बॉस आला ना, तो असा काहीतरी त्याला दाखवता, मी आता एकदम काहीतरी, मी आता स्पेशल आणि आल्यानंतर कंपनीची प्रगती करतो, असं तो सगळ्याला कामाला लावतो. बाबा विचारूच नका. आणि मग तो काही 2-3 वर्ष राहिले, त्याला काढून टाकले की दुसरा बॉस येतो आणि तोच त्या तवामध्ये कंट्रोल करतो. म्हणजे जो तो ज्या डिपार्टमेंटला जातो तो आपली काहीतरी वेगळी करायचं काम करतो. पण हे कळत नाही. आता जसं माझ्याकडे काल एक MSCBचे मोठे अधिकारी आले होते, म्हणले प्रभूजी मला वेळच भेटत नाही. मी त्यांना म्हटलं, का हो, तुम्ही जेव्हा वारल्यानंतर MSCBवाले तुमच्या नावाने MSCB करणार आहेत का? न तुमच्या फॅमिलीला तुम्ही टाईम देतात, न तुमच्या हेल्थला वेळ देतात, न तुम्ही तुमची लाईफ स्वतः जगतात. म्हणजे नुसतं तुम्ही काम, वर्क आणि पैसा. म्हणजे मी त्यांना एक गोष्ट सांगितली, म्हणलं आता पहिल्यांदा एन्जॉय करायचं असतं, पण तुमच्याकडे वेळ नसतो आणि पैसा नसतो. पैसा नसतो. सेकंड स्टेप काय असते? पैसा बी येतो, वेळ बी असते. आपलं पैसा असतो पण वेळ नसते. थर्ड स्टेज काय आहे? पैसा बी असतो, वेळ बी असते, पण शरीर साथ देत नाही. मग आपण लाईफ जगलोत कधी? मी त्यांना म्हटलं, बघा तुमच्यानंतर आता तुम्ही, याच्या पहिले तुमचा एक बॉस होता, म्हणजे आता तुम्ही बॉस बदलल्यानंतर 3 वर्षानंतर तुमची बदली होईल, तर दुसरा कोणतरी बॉस येईल. म्हणजे काय होईल? कंपनी तीच राहणार आहे, जागा तीच राहणार आहे, खुर्ची तीच राहणार आहे, व्यक्ती बदलत राहतात. मग त्यावेळेस राहताना मी त्यांना एक गोष्ट सांगितली, म्हणलं घरामध्ये आपण काय करतो? ड्युट्या करतो आणि ऑफिसमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी करतो. तर आपण घरामध्ये काय केलं पाहिजे? घरामध्ये रिस्पॉन्सिबल पर्सन राहिलं पाहिजे आणि ऑफिसमध्ये ड्युटी केली पाहिजे. आज मला सॅलरी भेटते आहे ना, मेंटली फिजिकली जास्त एक्झायटी घेण्याची गरज नाही. आणि घरामध्ये माझा परिवार आहे, माझी बायको आहे, लेकरं आहेत, नवरा आहे, आई वडील. रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, मला त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचं. तिथं पैसा भेटतोय जीवनयापन करण्यासाठी, पण स्वतःला हॅपीनेस किंवा आनंद घेण्यासाठी परिवारातला, समाजातला वेळ आपल्याला कुठेतरी घालवला पाहिजे. तर काळ काय करतोय? मनुष्याला तो अजिबात नाही का बघत नाही, सगळं नष्ट करतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो वेळ भेटतो तो आपण गॉसिप करण्यामध्ये, क्रिटिसिझम करण्यामध्ये, निंदा करण्यामध्ये, फॉल्ट फाइंडिंग पाहण्यामध्ये वेळ जातो आपला.
आणि एवढे आहे की आपल्याला वाटतं की नाही आपण मला लेटेस्टमध्ये एक व्यक्ती भेटले होते, म्हणले प्रभूजी आपल्याला वाटतं की आपण दुसऱ्याची निंदा करतो पण आपलं कोणी करत नाही का? म्हणून नाही, जेवढी आपण लोकांची निंदा करतो त्याच्या मागे आपल्या मागे पण खूप लोक क्रिटिसिझम करणार आहेत. पण त्यांनी एक वाक्य खूप सुंदर सांगितलं. ते म्हणतात की तुम्ही जर लोकांचं ग्लोरिफिकेशन करताना तर काही काळानंतर जे क्रिटिसिझम करणारे लोक आहेत ना ते तुम्हाला नाही का तुमचं पण ग्लोरिफिकेशन करतात. म्हणतात की तुम्ही ह्या सृष्टीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट करतात ना नकारात्मक गोष्टीचे, तर नकारात्मक रिफ्लेक्समध्ये भेटते आणि तुम्ही सकारात्मक भेटलं ना तुम्हाला सकारात्मक भेटते. म्हणून कधी कोण्या आपल्याला बघा ना चांगल्या गोष्टी बोलणारे लोक आहेत ना ते कमी असतात. म्हणजे तिथं जर चांगलं डिस्कशन असतं लोक उठून जातात, पण तिथं जर कोणाची क्रिटिसिझम किंवा एखाद्याच फायटिंगचा डिस्कशन चालू असेल ना तर सगळे इन्व्हॉल्व होतात आणि किती इंटरेस्ट घेतात. अरे नाही म्हणतात तू बी खरं बोलता, पण मी पॉईंट सांगतो ते ऐक. ऑफिसमधलं घ्या, फॅमिलीमध्ये घ्या, किंवा तुम्ही सोशलमध्ये घ्या, पॉलिटिक्समध्ये घ्या. म्हणजे काय करतात लोक, 100 ते 95% लोक काय करतात, दुसऱ्याचं क्रिटिसिझम बडबड करण्यामध्ये, गॉसिप करण्यामध्ये त्यांचा वेळ जात असतो. म्हणून इथे जास्त बोलल्यानं काय होतं, तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, क्षणाक्षणी हात करावा विचार तारावा पार भवसिंधू. क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे की माझं लाईफ, व्हॅल्युएबल लाईफ कशासाठी आहे, हे माझं जीवन कशासाठी भेटलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण नाही का विचार केला पाहिजे. पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकाळाशी. हा नाशिवंती जी बॉडी आहे ती सकाळी एक ना एक दिवस जाणार आहे, एक तर दिवस किंवा रात्री. तुम्ही किती श्रीमंत राहा, किती गरीब राहा, किती काळे गोरे ज्ञानी राहा, तुम्ही सगळीकडे कंट्रोल करू शकतात, पण मूर्तीला तुम्ही कंट्रोल करू शकता का? आहे का तुमच्या हातामध्ये? नाही. मग तुकाराम महाराज काय म्हणतात, आयुष्य खातो काळ सावधान. लाईफमध्ये कसं असलं पाहिजे, सावधान असलं पाहिजे प्रत्येक मोमेंट. आता कितीतरी आपल्यासमोर घटना होतात. जसं आता लेटेस्टमध्ये आमचे भोळेप्रभू सांगत होते, HDS कंपनी, त्यांचे सॉफ्टवेअर इंजिनियर कंपनी, 32 एजचा मुलगा होता, 32 का 33 रनिंगचा. का अचानक त्याला ब्रेन स्ट्रोक झाला आणि दुसऱ्या दिवशी एक्सपायर झाला. लग्न होऊन काहीतरी 1 वर्षच झालं होतं. त्याच्या 1 वर्षापूर्वी तो मुलगा घरी गेला. आणखीन एक मुलगा त्यांच्या कंपनीतला, काहीतरी छातीत दुखत होतं, 36 रनिंग, आणि ऑन द स्पॉट गेला. एकुलता एक मुलगा होता. तो म्हटलं अरे खूप पैसा पाणी आहे, पण ना स्वतःसाठी वेळ दिला ना परिवारासाठी दिला. आपण काय केलं लाईफमध्ये? म्हणून आयुष्य खातो काळ सावधान. लाईफमध्ये सावध राहिलं पाहिजे, मुवमेंट असलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे, संता समगणी आवडी करावी तातडी परमार्थे. करावी तातडी परमार्थे. संतांच्या संगतीत म्हणजे काही साधूसारखं नाही, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे साधूच्या संघामध्ये, पॉझिटिव्ह थॉट्स आहेत ते तुमच्या लाईफमध्ये घेतले पाहिजे. म्हणजे तुम्ही नकारात्मक निगेटिव्हमध्ये जगतो किंवा स्ट्रेसमध्ये, एन्झायटीमध्ये जगतो, त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी संतांच्या संगती, जे पॉझिटिव्ह लोक राहणार त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. आणि तुका म्हणे इही लोकी व्यवहारे नवे डोळे भरून धरुणी राहे. तुकाराम महाराज म्हणते ह्या लोकी व्यवहार असा असला पाहिजे. आणि म्हणून जी आपलं बडबड आहे त्या बडबडमध्ये आपण काय केलं पाहिजे, जेवढं आपण जास्त बडबड करू त्याचं नुकसान होत आहे. तर आज मी काही प्रॅक्टिकल टिप देतो तुम्हाला, जे जास्त बडबड करणाऱ्या लोकांचं नुकसान आणि कमी बोलणाऱ्या लोकांचं नुकसान यांचा फायदा आहे. ते म्हणतात की जे जास्त बोलतात त्यांच्या गोष्टीकडे लोक दुर्लक्ष करतात, निग्लेक्ट करतात, व्हॅल्यू देत नाहीत. बघा ना, तुम्ही जास्त जेव्हा गॉसिप करतात ना तुमच्या घरातले लोक तुम्हाला व्हॅल्यू देतात, ना परिवारातले लोक व्हॅल्यू देतात, ना समाजातले लोक व्हॅल्यू देतात. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणतात की तुमच्या लाईफमध्ये जेव्हा सिरियस गोष्ट असेल ना, गंभीर गोष्ट असेल ना, त्या गंभीर गोष्टीला कोणी लक्ष देत नाही. तुम्हाला एक कथा ऐकत असेल, माहीत असेल. कोणती कथा? जेव्हा एक मुलगा होता, लांडगा आला रे आला, शाळेमध्ये खूप फेमस कथा आहे. तर तो दरवेळेस काय करायचा, मजाक करायचा. पण एक वेळ अशी आली, त्याच्या लांडगा आला आणि त्या सगळ्या बकऱ्या मारल्या, बाकीचे आले नाही. काय बाकीचे त्यावेळेस हेल्पिंगला नाही आले, मदतीला नाही आले. तसंच आपण जेव्हा जास्त बडबड करतो, तर जास्त जेव्हा आपण बडबड करतो ना तेव्हा लोक काय करतात,
चिपली घेतात, दुर्लक्ष करतात. पण जेव्हा आपल्या लाईफमध्ये गंभीर गोष्ट असते आणि जेव्हा तुम्ही कोणाला सांगायला जाताना तो कोणी त्याला किंमत देत नाही जेव्हा तुम्हाला गरज असते. म्हणून मग पहिली गोष्ट असं आहे की अति जास्त बोलण्यानं नका दुर्लक्ष करतात आणि आपली व्हॅल्यू कमी होते. दुसरी गोष्ट, हां आजी नंतर घेऊन जा ना त्याला. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे नात्यात दुरावा येतो अति बोलण्यानं. म्हणजे काय होतंय, आपण रागाच्या भरात किंवा विचार न करता बोललोत ना तर आपोआप लोक आपल्यापासून दुखवलं जातात. आपण सहज काही गोष्टी बोलून जातो आपल्या बडबड करणं, तर त्याच्यामुळं काय होतं, समोरचा व्यक्ती दुखावला जातो आणि मारलेला बाण आणि बोललेला शब्द ते पुन्हा रिटर्न येत नाही. म्हणजे जेवढा तुम्ही स्पीडमध्ये बाण सोडला आणि त्याच्या मागे धरताना बंदुकीची गोळी किंवा बाण येत नाही, तसं एकदा मुखातून गेलेला शब्द तो कोणाच्या हृदयामध्ये कधी घाव करेल माहीत नाही. आता लेटेस्ट मुंबईमध्ये घटना घडली. रेल्वेमध्ये जाताना काहीतरी धक्का लागला आणि त्याच्यामध्ये एकूण एकाला शिवीगाळी केली. त्यानं काय घेतलं, काहीतरी घेतलं आणि त्याच्या पोटात भोगसून दिलं, प्रोफेसर. आणि तो पोटामध्ये मारल्यानंतर ऑन द स्पॉट गेला तो. म्हणजे काय झालं, तिथं हाणामारी झाली आणि त्याच्यामध्ये तो मृत्यू पावला. म्हणजे एक वाणीचा एक शब्द की माणसाला किती करू शकतो. म्हणून ह्या नात्यामध्ये दुरावा येण्याचं कारण दुःख. जसं याचे 2 उदाहरणं आपल्या शास्त्रामध्ये. एक म्हणजे दक्ष प्रजापती. दक्ष प्रजापतीला मान सन्मान नाही भेटला आणि म्हणजे सगळ्यांनी मान सन्मान दिला, पण शिवजीनं उठले नाही तेवढाच राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये तो एवढा बोलून गेला, एवढी निंदा केली आणि त्या बोलण्याचा दुष्परिणाम काय झालं, तो यज्ञ विध्वंस झाला, सतीनं देहत्याग केला. नंतर त्याला मस्तक तोडलं, बकऱ्याचं तोंड लावलं, पण त्यानं कंट्रोल नाही केलं. त्याचा परिणाम काय झाला, निघून गेला. दुसरं उदाहरण आहे भागवतामध्ये, कोणाचं असेल, विदुरजींचं. कारण की दुर्योधनाने कठोर शब्द बोलले आणि कठोर शब्दामुळं काय झालं, विदुरजी निघून गेले. दुसरं आणखीन एक उदाहरण आहे ध्रुव महाराजांचं. सुनीती म्हटले, तुला जर तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला पहिले तुला जन्म घेऊन, माझ्या पोटी जन्म घेऊन तुला नाही का राजाच्या मांडीवर बसा. शब्द बोलले, पण त्या शब्दाचा परिणाम काय झाला या तिन्ही प्रसंगामध्ये. तर सांगायचा मुद्दा असा आहे की नात्यामध्ये दुरावा येतो, विचार न करता बोलतो आपण. तर नात्यामध्ये संबंध आणायचं, जर मधुरता आणायचं असेल, कारण मी माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टीतून गेलो आणि मी ह्या गोष्टी पाहिल्या, येऊन भक्त समाजामध्ये आणि परिवारामध्ये जिथं राहिलो. पण आता मला कळालं की आपण जास्त बोलल्यानं लोक आपली किंमत करत नाहीत किंवा त्याला चिपली घेतात, एवढे सिरियसली घेत नाही. हां, ते मानतील तुम्हाला, पण तुमच्या शब्दाची किंमत नाही करत ते, हे जाणवलं. म्हणून इथे बोलण्याच्या ओघामध्ये विशेष करून दुखून हे दुसरं तिसरं आहे की कधी कधी तुमची गोपनीयता राहत नाही. आपण अति बडबड करतो ना, तर आपली वैयक्तिक किंवा पारिवारिक जीवनात किंवा सामाजिक जीवनात किंवा घरात कुठं काही चाललं तर आपण सहज बोलून जातो. पण तुमचं सहज बोलणं कोणाला तरी सांगून दिलं तर कोणाची बदनामकी काय होईल माहीत नाही. आपण जरी वास्तविक पाहिलं, जसं एकदा सॉक्रेटिस एक वैज्ञानिक होऊन गेले, त्यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि आल्यानंतर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तर तो म्हणला, तुझी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या उपयोगाची आहे का? म्हणे नाही. तुझ्या उपयोगाची का? म्हणे नाही. आणि तू जे सांगणार ती खरी आहे का? नाही. म्हणले, तू जे सांगणार आहे ते माझ्या उपयोगाची नाही, तुझ्या उपयोगाची नाही आहे. तू सांगणार ती खरी नाही तर सांगतोच कशाला? त्याने काय केलं, चाळणी लावली. तसंच आपल्याकडे कोणी येत असेल बोलण्याच्या ओघामध्ये, पहिले थांब, जे सांगणार आहे ते माझ्या फायद्याचं आहे का, तुझ्या फायद्याचं आहे का, आणि तू सांगतो ते खरं आहे का, हे आपण आपल्याला काय वाटतं, हां सांग सांग, लगेच आपले कान टाऊ करतात. भगवत कथा ऐकायला एवढे कान टाऊ करणार नाही, पण तेवढ्या चुकीच्या गोष्टी ऐकायला आपले कान टाऊ करतात. म्हणून आपल्या जीवनातली गोपनीयता राहत नाही आणि ती काय होते, सगळ्याला आपण सांगून टाकतो आणि कधी कधी काय होऊन जाईल माहीत नाही कोणाच्या जीवनामध्ये. आणि आपण बघतोत ना, सहज कोणीतरी कुठं काहीतरी सांगून देत आहे,
आणि एखाद्याचे संसार विध्वंस होतात, मोठमोठे भांडणं तणणं होतात. तर हे दुसरी गोष्ट. आणखीन पुढची काय, जास्त बोले ना आपली शक्ती अपव्यय नष्ट होते, शारीरिक आणि मानसिक एवढा थकवा येते. बघा, आम्ही 2-2 तास जर प्रवचन केलं, कथाच असते, पण त्या प्रवचनामधून एवढं थकून जातं की नकोशी वाटतंय. तर त्यासाठी मानसिक शारीरिक आपली नकून होऊन जाते आणि म्हणून हे होते. पुढचं ऐकण्याची क्षमता कमी होते. जे जास्त लोक बोलतात ना, समोरच्याची कॅपॅसिटी संपते आणि कधी कधी जास्त बोलल्यानंतर आपले कान नाही का उतरत्या वयानुसार नाही का आपल्याला कमी काम ऐकायचं, म्हणून हे होतंय. त्याच्यानंतर पुढे आहे चुका होण्याची शक्यता असते. जे जास्त बोलतात ना, चुकीची माहिती देणे किंवा ऐकणे, गैरसमज खूप होतात आणि त्या गैरसमजचा परिणाम काय होत आहे, भांडण तंटा होतात. म्हणून कधी कधी लोक इकडे तिकडे जेव्हा चुगल्या करतात, म्हणून मुसलमान धर्मामध्ये त्यामध्ये मारण्यापेक्षा चुगली करणं सगळ्यात मोठं पाप सांगितलेलं आहे. एखाद्याला तुम्ही चुगली केली, यानं असं केलं त्यानं तसं केलं, तर त्याचं लय मोठं पाप म्हटलं जाते ना. आपल्याकडं तर सहज लोक चुगल्या करून जातात. मी तुझ्या हिताचं सांगतोय, तू बघ काय करायचं, एवढं सगळं सांगून देतात आणि त्या चुगलीचा परिणाम काय झालं, खूप काय होतं. म्हणून शास्त्र काय सांगतं की इथे प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये ही जी मौन वृत्ती धारण आहे ते केलं पाहिजे. आणि म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतात की हे जो आयुष्य आहे, जो वेळ आहे, तो या गोष्टीत न गाता आपण अध्यात्माला गांभीर. आपला वेळ कसा ना निघून जातो बडबडीमध्ये. बघा, 2 तास गप्पा मारले आपण, सहज एखाद्याला जप करायला सांगितलं तर तो पोस्टपोन करतो. पण एखाद्या ओळखीचा मित्र मैत्रीण भेटले, मग तुम्ही एक रस्त्यामध्ये 1 घंटा सहज बोलू शकतात. म्हणजे प्रल्हाद महाराज म्हणतात की मनुष्य किती बोलतोय, मग पार तो मेलेले मुडदे काढेल, याच्याकडे काय चालू त्याच्याकडे काय. शॉर्टकटमध्ये कधीच होत नाही. शॉर्टकटमध्ये कधी बोलतोय माणूस, ज्याशी आपलं जमत नाही, आलाय तोंडासमोर आणि मग हाय हॅलो तेवढं पुरतं तेवढं. पण ओळखीच्या भेटल्यानंतर बापरे, जसं मी माझ्या परिवारामध्ये पाहिलं, माझ्या 2 आत्या आणि माझे वडील रात्री संध्याकाळी 8 वाजता जेव्हा बसलेत, रात्री 1 वाजेपर्यंत अख्ख्या दुनियादारीचे नातेवाईकाचे सगळे डिस्कशन करीत बसतात. कधी कधी तर आणि त्याच्यात गरम गरम चहा पिणार आणि गप्पा मारणार. मी आता माझ्या गावी गेलो होतो, तिथं पाहिलं रात्री 12-1 वाजेपर्यंत शेकोटी पेटवलेली आणि त्या पंचायत समिती जिल्हा परिषदला काय चालू आहे, मोदीनं असं केलं, यानं तसं केलं, गावात काय चालू आहे, बाबा बाबा रात्री. आणि तेच बाजूला सत्संग होता, एक नालायक आला नाही तिथं प्रवचनाला, पण रात्री 12-1 वाजेपर्यंत गप्पा मारत बसले. म्हणलं किती माणसाचा वेळ जातोय जो भगवत भक्ती सोडून. आणि प्रल्हाद महाराज म्हणतात मनुष्याचे जर 100 वर्षे धरले तर 100 वर्षामध्ये 50 वर्षे झोपेमध्ये जातात. आता आज तर 100 वर्षे नाही, 70 वर्षे धरा, 35 वर्षे झोपेमध्ये जातात, त्याचे 28 वर्षे कामामध्ये जातात, राहिले किती 10-12 वर्षे, त्याचे 5 वर्षे बालपणात जातात, राहिलेले वर्षे आपण तर बडबड करण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये किंवा बाकीच्या खाण्यापिण्या झोपण्यात जातात. प्रल्हाद महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन असंच नाही भेटलेले की ते तुम्ही बडबड करण्यासाठी भेटले. म्हणून इथे जो साप बेंडकू जेवढं ड्राव करेन तेवढं त्याला काळ काय करतो, सापाच्या रूपामध्ये गिळंकृत टाकतो. तसंच आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाला नष्ट करतो. म्हणून इथे आपण काय केलं पाहिजे, तर वास्तविक बडबड करण्याची जी सवय ती अहंकारातून होते. अहंकार आपल्याला बडबड करायला होतो. तर पहिली गोष्ट ही जी वृत्ती आहे त्याला मुळापासून समूट केलं पाहिजे, नाश केला पाहिजे. आणि मग जेवढं तुम्ही बडबड कमी थांबताय तुमचा अहंकार कमी होऊन जाईल. ही शिकमे सांगितलेली बडबडतून मुक्त होण्यासाठी. आणि नाहीतर मग आज तुम्ही म्हणता प्रभूजी आजकाल बडबड काय, तर मोबाईल आहे आणि मोबाईलवर बघा ना किती लोक बोलतात. आमच्या मंदिरामध्ये आम्ही बघतो मुलं 1-1, 2-2 घंटे फोनवर बोलतात. काय बोलतात मला प्रश्न पडतो नेमका, पण तरी बोलत राहतात ते. तर ह्या गोष्टीतून सुटण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की लोक आता आजकाल तर शेअर बाजाराबद्दल पण जास्त बोलतात. तर ह्या बडबडीला, ह्या बोलण्यातून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर याला प्रॅक्टिकली उपाय काय,
मोजकंच बोला, गरजेपुरतं बोला, की ज्यामुळं तुमची व्हॅल्यू वाढेल, तुमच्या शब्दाची किंमत होईल. आणि दुसरं म्हणजे अध्यात्मामध्ये तुम्ही जास्त प्रगती करू शकतात. मग प्रभुपाद म्हणतात एका याच्यामध्ये उपदेश अमृतामध्ये म्हणतात की जर कोणाला खूप बोलायची सवय आहे, त्या वेगांना जर कंट्रोल करायचे असेल तर त्याने एकच बोललं पाहिजे, भगवत नाम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण याच्याबद्दल काय केलं पाहिजे, भगवंताच्या कथा बोलल्या पाहिजे. जेवढं तुम्ही रामायण महाभारत घ्या, भगवद्गीता घ्या, याच्याबद्दल कोणी जर भेटलं तर तुम्ही जेवढं श्रवण करता गीता भागवताबद्दल तेवढं तुम्ही लोकांना बोललं पाहिजे. रिकामे जेव्हा तुम्ही पब्लिकली येतात तर भगवंताची कथा बोला किंवा आचार्यांचं संतांचं बायोग्राफी तुम्ही वर्णन करू शकतात, किंवा तुम्ही एकांतात राहता तर तुम्ही जप करू शकतात. जप करू शकतात. नाही तर तुम्हाला आणखीन वाटलं बाबा आता मी बोलणं झालं, शांत राहायचं असेल तर तुम्ही शांत चित्तानं नाही का एअरप्लग घालून नाही का प्रवचन ऐकू शकतात. ज्यांचे तुम्हाला प्रवचन आवडते ते तुम्ही प्रवचन ऐकू शकतात. आणि याच्यामुळं हे प्रॅक्टिकलिस्टिक प्रभुपाद म्हणतात की असं सहजासहजी होणार नाही. बाकीचे इंद्रियांना तुम्ही कंट्रोल करू शकतात पण जिभेला कंट्रोल करू शकत नाही. पण त्या जिभेला एकच आहे भगवत कथेमध्ये. आणि जेवढं तुम्ही भगवत कथामध्ये बोलता, भगवत कथा चर्चा करता तर तुमचा किती फायदा होईल. एक तर तुमचं नॉलेज वाढेल भगवत कथेमुळं. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला व्यक्तिगत जीवनात फायदा होईल. आणि जेव्हा तुम्ही ज्या समाजामध्ये ज्या परिवारामध्ये जाता त्यांना येणे प्रकारे भगवत स्मरण होण्यासाठी फायदा होईल. त्यासाठी आपण बोललं पाहिजे. आणि दुसरं जो आपला वेळ आहे जो व्यर्थ जातोय तर व्यर्थ वेळ वाचून आपण एक भगवत भक्तीमध्ये वाढ करू शकतो, हे आपल्याला आचार्य वर्णन करतात. म्हणून संत तुकाराम महाराज किंवा प्रभुपादासारखे आचार्य आपल्याला याच्यावर खूप विश्लेषण करून सांगतात की बाबांनो, हे जो वेग आहे वाचो वेगम, ह्या वेगांना कंट्रोल करा आणि आध्यात्मिक जीवनात प्रगती करा, त्याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. तर हे आजच्या या प्रवचनाचा विषय. पुढच्या वेळेस नाही का वाचोवेगम झाल्यानंतर वाचोवेग मनसा क्रोध वेगम, मनावर कसं कंट्रोल करायचं आणि मनाला काय प्रॅक्टिकली टिप्स देतात ते येणारे आपण प्रवचनामध्ये चर्चा करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. कोणाला काही प्रश्न टीका टिप्पणी असेल तर विचारू शकतात.